नमस्कार शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी आज एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे। जर तुम्ही पण नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्याची वाट पाहत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, कारण सध्या योजनेचे एकही नाही तर तब्बल 2 हप्ते प्रतिबिंब आहेत आणि ही थकलेली रक्कम तुम्हाला एकाच वेळी मिळणार का? सरकारचा नवीन नियम काय आहे आणि नक्की किती तारखेला हे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार, या सर्व प्रश्नाची उत्तरे आज आपण पुराव्यासह पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हो, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करा। तरी मित्रांनो, सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की हप्ते का थांबले आहेत। तुम्हाला माहीतच असेल की 25 मार्च 2026 रोजी राज्य सरकारने योजनेचा 8वा हप्ता अंदाजे 89 लाख जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला, पण त्यानंतर वित्तीय वर्ष म्हणजे 2026 ते 27 मधील डिसेंबर ते मार्च आणि एप्रिल ते जुलै या 2 कालावधीचे हप्ते अगाप शेतकऱ्यांना मिळाले नाही आणि कृषी आयुक्तालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार या दोन्ही हप्त्याचा सविस्तर प्रस्ताव आणि मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवण्यात आलेला आहे आणि म्हणजेच प्रशासकीय पातळीवर काम सुरू आहे। शासनाकडून अजून अंतिम निधी मंजूर झालेला नाही। आता सर्वात मोठा प्रश्न, शेतकऱ्यांना 4000 एकत्र का मिळणार? तर मित्रांनो, सध्याची परिस्थिती पाहता याची दाट शक्यता आहे, म्हणजेच सरकार जेव्हा या प्रतिबिंब हप्त्यासाठी आवश्यक निधी मंजूर करेल तेव्हा दोन्ही हप्त्याची रक्कम एकत्रित करून एकूण 4000 रुपये थेट लाभ हस्तांतरद्वारेच म्हणजेच डीबीटी द्वारे तुमच्या बँक खात्यात जमा केले जाऊ शकतात। अनेक शेतकरी विचारत आहेत की अधिकृत तारीख काय आहे, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की राज्य सरकारने अजूनही पुढील हप्ता वाटपाची कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही, त्यामुळे सोशल मीडियावरील कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका। जशी तारीख येईल तशी आपल्या चॅनलवर सर्वात आधी तुम्हाला माहिती दिली जाईल। आणि शेतकरी बांधवांनो, आता एक अत्यंत धक्कादायक आणि महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे। राज्य सरकारने महाराष्ट्रातील सुमारे 56 लाख शेतकरी कुटुंबासाठी एक मोठी कर्जमाफी योजना जाहीर केली आहे आणि या कर्जमाफीमुळे सरकारवर खूपच मोठा आर्थिक भार पडला आहे आणि याच कारणामुळे सरकार एक नवीन नियमावर विचार करत आहे। ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा थेट लाभ मिळाला आहे त्यांना नमो शेतकरी योजनेतून 1 वर्षासाठी तात्पुरते बाद करावे लागेल आणि असा पेच सरकार समोर आला आहे। जर हा निर्णय लागू झाला तर कर्जमाफी घेणाऱ्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ते काही काळासाठी बंद होऊ शकतात। या निर्णयावर अजून अंतिम शिक्का मोहरपत झालेली नाही, पण चर्चा वेगाने सुरुवात झालेली आहे। शेतकरी बांधवांनो, आणि सरकारने 2 तुम्हाला नियम सांगितलेले आहे। सर्वात पहिलं म्हणजे तुमची केवायसी पूर्ण करून घ्यायला सांगितलेली आहे आणि दुसरं म्हणजेच आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का हे नक्की तपासून घ्या आणि त्यावर डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे सक्रिय आहे का हे नक्की तपासा आणि जमिनीची पातळणी तुमच्या नमो शेतकरी योजनेशी लिंक आहे का, हे तिन्ही कामं तुमचे योग्य असतील तर तुमच्या बँक खात्यात 4000 रुपये जमा होऊन जातील। तर शेतकरी मित्रांनो, ही होती आजची सर्वात ताजी आणि खरी अपडेट। थोडक्यात सांगायचे तर 2 हप्ते प्रतिबिंब आहेत आणि अजून तारीख जाहीर झालेली नाही, पण निधी मिळता 4000 एकत्र येऊ शकतात। तुम्हाला काय वाटते, म्हणजे सरकार कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांची नमो शेतकरी योजना बंद करावं का? आणि तुमचे मत खाली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या सर्व शेतकरी मित्रांना व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। आणि हो, आपल्या चॅनलवर नवीन म्हणजेच पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओ पाहत राहा। भेटूया नवीन अपडेट्ससह, तोपर्यंत धन्यवाद।